धनुराशीसाठी हा महिना काही बाबतींमध्ये खूपच उत्तम असणार आहे, म्हणजेच उत्तम परिणाम देणारा असा असणार आहे। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये जर काही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होता, तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये त्या कार्यामध्ये नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर असे वेगवेगळ्या समस्या उत्पन्न होतील, तर त्याच्यावरही मात करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। ह्या महिन्यामध्ये खर्चाबाबत थोडेसे तुम्हाला सावधान राहावे लागणार आहे, कारण अचानकपणे तुम्हाला खर्च उद्भवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्यावर आर्थिक बोजा वाढेल किंवा एखादे कर्जही घेण्याची शक्यता दिसत आहे किंवा एखादं कर्ज घेण्या इतपत तुमचा खर्च वाढण्याची शक्यता दिसत आहे। आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या आर्थिक जे काही संतुलन आहे ते तर बिघडेलच, परंतु तुम्ही जे काही महिन्याच्या महिन्याला बचत करत होता त्याच्यावरही एक नकारात्मक परिणाम किंवा बचत करण्यामध्ये तुम्ही सक्षम असणार नाहीत या महिन्यामध्ये। तर या सगळ्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा आणि गरज असेल तेवढंच खर्च करण्याचा प्रयत्न करा। थोडंसं खर्चाबाबत म्हणा किंवा आर्थिक नियोजनाचा थोडंसं नीट विचार करा आणि त्याच्यावर जास्त लक्ष तुम्ही द्या। बऱ्याच दिवसांपासून एखादं रेंगाळलेलं रखडलेलं कार्य आहे, गोष्ट आहे, तर तेही या महिन्यामध्ये मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि त्याचा उत्तमच परिणाम तुम्हाला मिळून जाईल या महिन्यामध्ये। सोबतच जर परदेशी जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात बऱ्याच दिवसांपासून, तर त्यामध्ये तुम्हाला काही प्रमाणामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो। म्हणजे जी काही प्रोसिजर आहे त्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील, म्हणून जी काही पूर्तता करावयाची आहे ती नीट विचारपूर्वक करा। भलेही उशीर लागला तरी चालेल, परंतु ही महत्त्वाची जी कामे आहेत ती नीट नियमांचा वापर करून नीट विचार करूनच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। नक्कीच तसे योग आहेत, परंतु फक्त जे काही प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये अडचण येतील, तर त्यावरही तुम्ही मात नक्कीच कराल। प्रयत्न करणे अजिबातच थांबवू नका। ह्या महिन्यामध्ये विशेष करून तुम्हाला तुमच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागणार आहे, कारण अचानकपणे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच आर्थिक स्थितीवर म्हटल्याप्रमाणे जास्त लक्ष तुम्हाला द्यावे लागेल, कारण खर्च हे ह्या महिन्यामध्ये कायमच राहण्याची शक्यता दिसत आहे। तुम्हाला कितीही मिळकत तुम्हाला मिळू दे किंवा तुम्ही कितीही आर्थिक लाभ कमवू दे, परंतु त्याप्रमाणे तुमचे खर्चही ह्या महिन्यामध्ये कायमच राहतील आणि या सगळ्यांचा तुम्ही कसा नियोजन करणार आहात त्याचा तुम्हीच नीट विचार करा आणि त्याप्रमाणे कार्य करा। कमाईचे पण नवीन मार्ग तुम्हाला ह्या महिन्यामध्ये दिसून येतील आणि त्यामुळे तुमच्या कमाईमध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला कळेल किंवा वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। वाढ पण होईल, खर्च पण तसेच राहील म्हटल्याप्रमाणे। त्यामुळे तुम्हाला थोडंसं नीट विचार करूनच कोणतेही निर्णय घेण्याचा प्रयत्न करा, खर्च करण्याचा प्रयत्न करा। महिन्याचा जर काही काळ सोडला तर पूर्ण महिना हा तुम्हाला खूपच शुभ फळे देणारा, अत्यंत शुभ फळे देणारा असा जाणार आहे। जे कोणतेही नवीन कार्य तुम्ही घ्याल ते अगदी पूर्णपणे सफलच होण्याची शक्यता दिसत आहे। म्हणजे ह्या महिन्यामध्ये तुम्ही एखादं जर नवीन कार्य कोणतं हाती घेतलात तर ते पूर्णही होईल आणि त्याचे चांगले परिणामही तुम्हाला लवकरच मिळून जातील। त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत होऊन काम करण्यामध्ये एक मग्न राहाल। प्रत्येकावर तुमचा प्रभाव हा राहणार आहे। ह्या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे कामे करू, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम कराल, तर प्रत्येकावर तुम्ही तुमचा प्रभाव टाकाल आणि तुमचा प्रभाव राहिल्यामुळे एक प्रकारे तुमच्याबद्दल जे काही एक आदर आहे किंवा जे काही तुमचे इतर व्यक्ती जे सन्मान करत असतील, तर त्याच्यामध्ये नकळतपणे म्हणा किंवा आपोआपच वाढ होईल। मान सन्मान वाढेल, आदराची भावना वाढेल आणि पैशाची आवकही ह्या महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात राहणार आहे। पण खर्चावर नियंत्रण ठेवा आणि पैसे बचत करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। महिन्याच्या अंती मात्र पैशाची चणचण राहण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला तुमच्या संतानाकडून एखादी आनंदाची बातमी म्हणा किंवा त्यांच्या प्रगतीची बातमी कळण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला खूप आनंद वाटेल, खूप एक रिलॅक्स वाटेल आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल एक प्रकारे प्रेमही वाढेल। तुमच्या मान सन्मान वाढवल्यामुळे, तुमचं नाव त्यांनी रोशन केल्यामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दल एक कौतुक वाटेल। तरीही त्या गोष्टीचा तुम्ही आनंद घ्या, लाभ घ्या। तुमचे वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये खूपच प्रेमपूर्ण असं राहणार आहे। तुमच्या जीवनात प्रेम भरपूर प्रमाणात वाढणार आहे। सोबतच सासरकडून तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पुरेपूर साथ मिळेल। तुम्ही कोणतेही कार्य जर करणार असाल तर डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली म्हणा, तुमच्या सासरकडून तुम्हाला नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये पुरेपूर साथच मिळणार आहे। तरी तुम्ही याचाही लाभ घ्या। जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना या महिन्यामध्ये सकारात्मक
परिणाम मिळून येतील किंवा सकारात्मकच परिणाम दिसून येतील. सोबतच जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्यासाठी हा महिना काही गोष्टींमध्ये चांगला किंवा त्यांच्या नातेमध्ये एक चढ उतार दाखवणारा राहणार आहे. तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध व्हावे लागणार आहे, स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. असंही म्हणू शकता की वेळोवेळी प्रेमाची परीक्षा घेतली जाणार आहे, वेळोवेळी तुमच्या प्रेमाची परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. व्यावसायिक वर्गाला ह्या महिन्यामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने खूपच अनुकूल महिना राहणार आहे. भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहेत. सोबतच जर तुम्ही परदेशामध्ये तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या विचारात आहात तर नक्कीच करू शकता. नक्कीच तुम्हाला यातूनही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला तुमची जी काही प्रसिद्धी आहे त्याच्यामध्येही भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे इंटरनॅशनली तुमची प्रसिद्धी होण्याची शक्यता दिसत आहे. तर असेल तुमच्या मनामध्ये असेल तर नक्कीच कृती करा. तुम्हाला यातून चांगलेच परिणाम पाहायला मिळतील, अपेक्षेप्रमाणेच परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. परंतु करार करताना थोडंसं सांभाळून करण्याचा प्रयत्न करा, कारण फसवणूक होण्याची शक्यता आहे. एखादे नवीन तुम्ही करार करणार असाल किंवा एखादे नवीन तुम्ही कोणाशी तरी कुठेतरी गुंतवणूक करणार असाल तर तिथे थोडंसं विचार करा, चौकशी करा आणि मगच काय तो महत्त्वाचे निर्णय घ्या, नाहीतर फसवले जाण्याची शक्यता दाट दिसत आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुमची नोकरीमध्ये पकड तुम्ही मजबूत कराल ह्या महिन्यामध्ये. सोबतच दिलेल्या कामामध्ये किंवा एखादं जर तुम्हाला एखादं टार्गेट सोपवलेलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही ह्या महिन्यामध्ये भरपूर मेहनत कराल. आणि त्या सगळ्यांमुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील आणि तुम्ही त्यांच्या नजरेत याल या सर्व गोष्टींमुळे. आणि सोबतच त्यांची शाबासकी मिळवण्यामध्येही तुम्ही सफल राहाल. आणि या सगळ्यांमुळे एक अचानकपणे म्हणा किंवा नकळत तुमच्या नोकरीमध्येही काही बदल घडण्याची शक्यता इथे दिसत आहे. तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या. काही तुमच्या पगारामध्येही वाढ होण्याची शक्यता इथे दिसत आहे ह्या महिन्यामध्ये. तरुण वर्गाला हा महिना करिअरच्या दृष्टीने खूपच सुंदर असा जाणार आहे. करिअरच्या बाबतीमध्ये तुमचे काही नवीन कल्पना तुमच्या डोक्यामध्ये सुचतील. छोट्याशा व्यवसायामधून का होईना पण तुम्ही सुरुवात करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर नक्कीच या महिन्यामध्ये सुरुवात करू शकता. हळूहळू का होईना तुम्हाला नक्कीच लाभ मिळायला लागतील. तुम्ही एखाद्या व्यवसायासंबंधी किंवा एखाद्या उद्योगासंबंधी जर तुमच्या डोक्यात काही कल्पना असतील तर नक्कीच त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला संधी पण मिळणार आहे ह्या महिन्यामध्ये. तर ह्या संधीचा फायदा घ्या आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करा. जे कोणी नोकरीसाठी प्रयत्न करत असतील किंवा नोकरी शोधत असतील तर त्यांना ह्या महिन्यामध्ये पाहिजे तसे परिणाम मिळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे. परंतु तुम्ही प्रयत्न करणे हे अजिबातच थांबवू नका. सोबतच महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच उत्साहाने असा भरलेला असा जाणार आहे. तुम्ही प्रवास करण्याची शक्यता दिसत आहे. मैत्रिणींसोबत म्हणा किंवा परिवारजनांसोबत म्हणा, तुम्ही जर प्रवासासाठी प्रयत्न करत होतात किंवा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही कुठेतरी जाण्याच्या विचारात होतात तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये तसे योग आहेत. नक्कीच जा, एन्जॉय करा आणि नवीन ऊर्जेने पुन्हा भरून या आणि पुन्हा तुमचं जे काही दैनंदिन रुटीन आहे ते करायला तुम्ही लागा. परंतु काही जुने आजार तुम्हाला ह्या महिन्यामध्ये सतावण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वास्थ्यासंबंधी थोडंसं तुम्हाला सावधान राहावे लागणार आहे. घरामध्ये एखादे शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही तुमच्या अंगावर, तुमच्या एकट्याच्या अंगावर पडेल. आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप सतर्क राहावे लागणार आहे. प्रत्येक कार्य शुभ रीतीने, चपळाईने, फास्ट तुम्हाला करावे लागणार आहे. एकही चूक न करता तुम्हाला प्रत्येक कार्य करून दाखवावे लागणार आहे. मगच तुमचं ह्या घरामध्ये प्रत्येकांना कौतुक होईल. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना उत्तम फलदायी असा सिद्ध होणार आहे. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळणार आहे. महिन्याची सुरुवात थोडीशी कडक शिस्तीने होईल आणि याचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फायदाच मिळणार आहे. परदेशामध्ये जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्येही यश मिळणार आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर तुमच्या कष्टाला नक्कीच फळ मिळणार आहे. नक्कीच तुम्हाला मनासारखे यश मिळण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे. तरी तुम्ही याचा सर्वाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना थोडासा संमिश्र परिणाम देणारा असा जाणार आहे. मनामध्ये कसली तरी चिंता तुम्हाला सतावित राहील आणि त्यामुळे तुमचे जे काही मानसिक स्वास्थ्य आहे ते बिघडण्याची शक्यता आहे. तरी मानसिक स्वास्थ्य तुम्ही विशेष करून ह्या महिन्यामध्ये सांभाळा आणि स्वतःची काळजी घ्या.
तुमचं मन इतर गोष्टींकडे वळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि जे काही तुमचं रुटीन आहे, जे काही व्यायाम आहे, आहार आहे, त्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता हा महिना प्रत्येक गोष्टीमध्ये एक चांगलेच परिणाम देणारा असा जाणार आहे. तर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.